सापोलीच्या आमच्या सर्व आदरणीय मुख्याध्यापक खास करून सुरेश कांबळे सर ज्यांनी आपल्या सगळ्यांसमक्ष होण्याचा मान संपूर्ण टीमला दिला त्याबद्दल सगळे शिक्षक मंडळाचे माध्यमिक विद्यालय या ठिकाणी चापोलीचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सदस्य आणि राष्ट्रीय बांधकाम संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय संजय सुतार 2 मिनिटं आपलं मन व्यक्त करतील. हनुमानाच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी देवी लक्ष्मी शिक्षण प्रसारण मंडळ संचालित माध्यमिक विद्यालय चापोडी यांच्या वतीनं वार्षिक स्नेह संमेलन या ठिकाणी आयोजित केले आहे. आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व प्रमुख मान्यवर, उपस्थित सर्व ग्रामचा सरपंच सदस्य उपस्थित सर्व जमलेल्या बंधूंनो बहिणींनो, खरोखर या ठिकाणी सरांनी 2 मिनिटं बोलायला संधी दिली त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार आहे. या ठिकाणी बोलण्याची संधी देण्याचं कारण आहे की या ठिकाणी मी राष्ट्रीय बांधकाम संघटनेमध्ये काम करत असताना चापोडीचं नाव संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये जे नाव लोकशाळेने केलं. खरोखर परवा ज्यावेळी आदरणीय साहेबांबरोबर मी ज्यावेळी संगमनेरला गेलो त्यावेळी तिथंच आमची एक बैठक आली. त्यानंतर आम्ही कोल्हापूरनंतर मला बाळासाहेब खरे साहेब म्हणले सर की चापोडीचे शाळा माध्यमिक विद्यालय हे 100% गेले 6-7 वर्ष टक्केवारीने नंबर काढते. म्हणजे खरोखर अभिमान आहे. चापोडीचं नाव लौकिक होतंय. खरोखर सर तुमच्या मनापासून मी आभारी आहे. कारण आमची मुलं घडावेत आणि आमच्या मुलांना चांगले शिक्षण देऊन आमची मुलं चांगल्या प्रतिभेला जावेत. तुमच्या या शाळेच्या माध्यमातून आज पोलीस पाटील झालेले आहेत. भरपूर ठिकाणी चांगली सर्व्हिस तुमच्या शाळेच्या मुलांना लागलेले आहेत. खरोखर सर आर्थिक मदत काय लागेल शाळेसाठी ते माझ्या राष्ट्रीय बांधकाम संघटनेतून मी करतोय. कारण मी आज यादव सरांच्या गणेशवाडी शाळेला मदत केलेली आहे. मला वाटते परवा मी साहेबांच्या वर्षानिमित्त 110 शाळांना साहेब खाऊ वाटप केलेलं आहे. आणि मी खरोखर ते साहेबांच्या वाढवसारखे लाख ते 1.25 लाख खर्च करतोय. मी आता जाहीर करतो पुढच्या वर्षी तुमचे जे पारितोषिक आहेत तुमच्या मुलाला देणारे ते सगळे माझ्या संघटनेवरती मी आता जाहीर करतो. कारण मला अभिमान आहे माझ्या गावाचं नाव झालं पाहिजे. आज मी जिल्ह्याचं काम करतोय. माझ्या जिल्ह्यात शाळेचं नाव झालं पाहिजे, माझ्या गावाचं नाव झालं पाहिजे. आज माझा प्रवीण पाटील पैलवान आज संपूर्ण शरद पवारांचा त्याचा म्हणजे सत्कार झाला. अभिमान वाटतोय. आज त्याच्या वडिलांना त्याच्या आई वडिलांच्या पुण्यामध्ये आज माझा तो एक गावचा नागरिक, माझ्या गावचा खरोखर एक मुलगा चांगल्या पदावर गेला आहे. माझ्या गावची मुलं जास्त चांगल्या पदावर जावीत हे हनुमानजीला प्रार्थना करतो. आणि ज्यांना आर्थिक मदत लागेल आमची मुलं कुठेच चांगल्या पदावर जाऊ दे ते माझ्या ह्या राष्ट्रीय बांधकाम संघटनेच्या वतीनं मी तुम्ही सामाजिक कार्यकर्ता आहे, मी ग्रामचा सदस्य आहे. म्हणून माझ्याला काय मदत लागेल कुठे नोकरीसाठी आहे तुम्हाला कुठं काय अडचण सांगा, कुठल्या शिक्षणासाठी अडचण सांगा, मी साथीदार तुमच्यासाठी आहे. संजूदारचा पाडीचा राहिला असला तर संजूदार हा पाडीचा नव्हे चापोडीचाच आहे लक्षात घ्या. आधारकडे चापोडीचा आहे, चापोडीचा लक्षात घ्या. मी कुठे जर गेलो तर आज खरोखर आदरणीय साहेबांच्या आशीर्वादानं साहेबांनी परवा मला बाळासाहेब थोरात साहेबांच्या समोर माझी आज व्यथा गाठलेली आहे, माझी व्यथा सांगितलेली आहे. आणि बाळासाहेब थोरात साहेबांनी त्यांच्या पत्नीनं मला जवळ घेऊन सगळी माहिती विचारली. माझ्या नेत्याला मला अभिमान आहे आणि साहेबांसाठी काय पण. आणि मी चापोडी गावासाठी खरं सांगतो कधीही तुमची कुठली अडचण असू दे मी सातत्याने तुमच्या पाठीशी आहे. शाळांसाठी मराठी शाळेसाठी असू दे, हायस्कूलसाठी असू दे. आणि मराठी शाळेचे गॅदरिंग आणि 2 महिन्यात ते घेणार आहेत त्यासाठी मी परवा सांगितलेलं आहे. परवाशी मी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त चापोडी शाळेमध्ये मी शाकाहारी मांसाहारी जेवण केलं होतं. आणि मी अभिमानानं सांगतो मी साहेबांना फोन केला, साहेब मला एक माझ्या मुलांना वाढदिवस तुमचा साजरा करायचा आहे आणि मला एक 10 मिनिटं व्हिडिओ करा. साहेब मला म्हणजे मला 10 मिनिटात कर. तिथं बरेच नागरिक होते त्यांना माहीत आहे. 10 मिनिटं साहेबांनी सर्वांना मुलांना वाढदिवसा शुभेच्छा शिवकऱ्यांना त्यांना शाबासकी दिली. मी अभिमानानं सांगतो की मी चापोडीसाठी जागृत आहे. कधी पण माझ्या या मुलांना माझी कळकळीची विनंती आहे की माझ्या संघटनेच्या वतीनं मी परवाशी 39 लाख रुपये शिष्यवृत्ती आणली आहे. माझ्या गावामध्ये प्रमाणे 5 लाख रुपये शिष्यवृत्ती आणलेले आहेत. माझी विनंती आहे स्टेजवर तुम्हाला सांगतो 36,000 कोटी माझ्या कामगार संघटनेकडे पडून आहेत. माझ्या गावात कमीत कमी 10-20 लाख यावं. जर कोणी रेणू केले नसेल तिने रेणू करून घ्या, कोणी बांधकाम कामगार नोंदणी केली नसेल तरी करून घ्या. अहो कागद तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये कागद तालुक्यात कमीत कमी नाही म्हणला 3 लाख नोंदीत आहेत. तसं माझ्या गावची जास्त नोंदीत करून आणि ठिकाणी नोंदीत होऊन जास्त लाभ घ्या. आणि शाळेसाठी इथून काय मदत लागेल माझ्याकडून सातत्यात असणार एवढी घाई देतो. थांबतो. जय महाराज. फारसा वेळ देणार नाही. मला कल्पना आहे तुम्हाला कशी उत्सुकता आहे. भाषण करणाऱ्याला एक कळलं पाहिजे की कुठं थांबायचं ज्याला कळतं तो प्रॉपर असतो.
त्यामुळे मला माहिती आहे आता मला थांबलंच पाहिजे. फक्त 2च गोष्टी आहेत या ठिकाणी मला व्यक्त करायचे. पोलीस पाटलांनी या ठिकाणी व्यक्त केलं आणि त्यांनी सांगितलं की मी तिथे येऊन आज निश्चितच या गावचे माजी पोलीस पाटील आमचे सहकारी आणि मला नेहमीच त्यांचं आशीर्वाद लावला ते नामदेव पाटलांची मला आज निश्चित आठवण होते. आज त्यांची उणीव या ठिकाणी जाणवते आणि आज या व्यासपीठावर त्यांची आठवण करणं हे माझं निश्चितच कर्तव्य आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब ज्यांनी आपल्या शिक्षणाची खऱ्या अर्थानं द्वारे फुलं त्या सावित्रीबाई ज्योतिराव फुले ज्योतिबा शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा घेऊन आपण या ठिकाणी मार्गक्रमण करत असताना निश्चित या ठिकाणी एकच गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगेन की हा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आहे. आपल्याच घरातील या ठिकाणी मुलं मुली या ठिकाणी सादरीकरण करत आहेत. या गावाशी माझी जुनी ऋणानुबंध आहेत. काही माझे वर्गमित्र आहेत, माझे विद्यार्थी या ठिकाणी काही क्रमांकात आलेले आहेत, कांचनवाडीचे बेरकलावाडीचे आणि हा सर्वच परिसर किंवा सर्वच लोक माझ्या संपर्कात आहेत. या ठिकाणी फक्त गेल्या वर्षीची सूचना पुन्हा एकदा रिपीट मी करतो ती म्हणजे मोबाईल शूटिंग कोणी वैयक्तिकरित्या करू नका. ज्यांना कुणाला जे काही कॅसेट पाहिजे असेल किंवा व्हिडिओ जो पाहिजे असेल तो आपण बाळासाहेबांनी केलेला आहे. उत्कृष्ट कॅमेरामन आहे ते आणि पत्रकारसुद्धा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तर या सन्मान्य व्यासपीठाच्या वतीने या ठिकाणी आपल्याला सर्वात एवढीच विनंती करतो, संस्थेचा संस्थापक सचिव या नात्यानं आपल्याला सर्वांना अशी विनंती करतो की हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडत आलेला आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही याची मला खात्री आहे. आपण या सर्वांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. शाळेनं उत्कृष्टरित्या सर्व माझ्या 10च्या सर्व कर्मचारी माझ्या सहकार्याने त्यांनी टीमवर्क चांगले केले, उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे. व्यासपीठावर सर्वच मान्यवरांचं संस्थेचा सचिव या नात्याने पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मी बोललेलो हेच अध्यक्ष भाषेत समजून या ठिकाणी भाषणाचा कार्यक्रम तरी संपलेला आहे. आभार मानण्यात फारसा वेळ संयोजकांनी घालवू नये अशी मी या ठिकाणी सूचना करतो आणि कार्यक्रमाला लगेच सुरुवात करावी अशा ठिकाणी सूचित करतो. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद सर. त्यानंतर आपल्याला माहितीच आहे किंवा सरांनी सांगितलं असेल, पोलीस पाटलांनी सांगितलं असेल, या ठिकाणी जो कार्यक्रम होणार आहे ते मुलं आणि मुली कुणाच्या तरी नाते आहेत, कुणाच्या तरी मुलं आहेत, कुणाच्या तरी ताई आहेत, कुणाच्या तरी बहिणी आहेत. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं व्हिडिओ शूटिंग केलं जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. आम्ही असं नियोजन केलेलं आहे की ज्या विद्यार्थ्याला त्याच्या गाण्याचा व्हिडिओ पाहिजे त्याची आम्ही सर्व शाळेने अतिशय सुनियोजित असं व्यवस्थापन केलेलं आहे. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवरांचं आभार मानण्यासाठी मी आमंत्रित करतो पोद्दार सर. सर्वांना नमस्कार. देवीलक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय चाफोडी या विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम इथं संपन्न होत आहे. यामधील वार्षिक पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक खजानीस मुदगल सर, याशिवाय संस्थापक सचिव सुतार सर, उपाध्यक्ष झेंडे सर, संस्थेचे संचालक विवेक पाटील सर, स्वरूप झेंडे सर, याशिवाय ग्रामपंचायत चापोडीच्या सरपंच संध्या अमोल काशीद, त्यांच्यासोबत आलेले अमोल काशीद, उपसरपंच सुनीता खोंद्रे, पोलीस पाटील भगवान पाटील, ग्रामपंचायत सदस्य सातापा सुर्वे, सुरेखा काशीद, संजय सुतार, याशिवाय इथं उपस्थित असणारे सर्व ग्रामपंचायत सदस्य, उपस्थित समवेत आलेले सुनील जाधव सर, आमच्या निमंत्रणाला मान देऊन इथं उपस्थित असणारे बाचने स्कूलचे मुख्याध्यापक साळवी सर, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक जहारत पूर्ण तन्मयतेनं ओढत आहेत मुख्याध्यापक सन्मान्य कानडे सर, माझे सर्व शिक्षकेतर कर्मचारी ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला खूप शोभा येणार आहे. या सर्व कार्यक्रमाचं संयोजन ज्यांनी केलेलं आहे ते प्रल्हाद पाटील सर, कोरिओग्राफर संभाजी शेटे, याशिवाय लास्ट बट नॉट लिस्ट आपल्या शाळेचे सर्व आजी आणि सर्व माजी विद्यार्थी, त्यांचे पालक, सर्व ग्रामस्थ, सर्वच उपस्थितांचं मी विद्यालयाच्या वतीनं हार्दिक आभार मानतो आणि या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. अगदी 2च मिनिटात ज्याची आपल्याला उत्कंठ लागलेली आहे असा स्नेहसंमेलनाचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सुरू होत आहे. धन्यवाद. संस्थेचे सचिव सन्माननीय SP सुतार सर यांचंही पुष्प देऊन स्वागत होत आहे. संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष झेंडे सर यांनाही पुष्प देऊन स्वागत केलं जात आहे. गावचे सरपंच यांचे पती
अमर काशी यांचंही पुष्प देऊन स्वागत केलं जाते. गावचे पोलीस पाटील भगवान पाटील, त्याचबरोबर सदस्य संजय सुतार, यानंतर माध्यमिक विद्यालय बासरी शाळेचे माननीय मुख्याध्यापक साळवी सर, ग्रामपंचायत सदस्य सतापा सुतार, संचालक विवेक पाटील, स्वरूप झेंडे, त्याचबरोबर अनिल जाधव, विद्यालयाचे GS स्वराज पाटील, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचबरोबर शाळेची सोनाली सुतार, अनिल जाधव यांचंही पुष्प देऊन स्वागत होत आहे. उपस्थित मान्यवर, गावातील सर्व संस्थांचे सर्व पदाधिकारी, याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांचे पालक, माता पालक, भगिनी, या सर्वांचंच पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक सन्माननीय मुख्याध्यापक कांडेसर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या चाफोडी गावामध्ये ग्रामदैवत हनुमान यांना विनम्र अभिवादन करून गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या सर्वांच्या समोर एवढा मोठा भरगच्च कार्य करण्याचा योग कोरोनामुळे आला नाही आणि 5 वर्षानंतर आपल्या सर्वांच्या साक्षीनं, आपल्या सर्वांच्या उपस्थितीनं आमचा आनंद द्विगुणित होत आहे. आमचा वार्षिक पारितोषिक वितरण आणि विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे खजानीत सन्माननीय मुदगल सर, संस्थेचे सचिव सन्माननीय सुतार सर, संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय झेंडे सर, संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय PR पाटील सर, त्यांचे चिरंजीव विवेक पाटील, संस्थे संचालक, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित या गावचे सरपंच संध्या अमर पाटील, त्यांचे पती संध्या अमर काशीद, त्यांचे पती अमर काशीद, या गावचे पोलीस पाटील, आमचे विद्यार्थी भगवान पाटील, या ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य संजय सुतार, आमचे मित्र बासने हायस्कूलचे सन्माननीय मुख्याध्यापक साळवी सर, ग्रामपंचायतचे सदस्य सन्माननीय सतापा सुर्वे, झेंडे सरांचे चिरंजीव सन्माननीय स्वरूप, साळवी सरांच्या सोबत आलेले त्यांचे स्नेही संस्थेचे सचिव, आमच्या शाळेचे GS स्वराज पाटील, LR सोनाली सुतार, या गावचे सर्व माजी सरपंच, या गावच्या ज्या सेवा संस्था, पतसंस्था आहेत, दूध संस्था आहेत, त्या सर्व संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व पदाधिकारी, गावातील सर्व तरुण मंडळांचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, गावातील सर्व निमंत्रित उपस्थित सर्वांचं, सर्व आमचे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी, माझे सर्व सहकारी अध्यापक, शिक्षकेतर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, माझे जीवनचे मित्र, ज्यांचा आपण आस्वाद घेणार आहे, अगदी 3-3.5 तास आपल्याला अतिशय मनमुराद आनंद देणार आहेत, हसवत आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत, ते आमच्या निमंत्रणाला मान देऊन उपस्थित असलेले माझे जीवनचे मित्र आणि ज्याचा ऑर्केस्ट्रा आहे, ज्याचा अगदी 40 वर्षापासून अनुभव आहे या संगीत क्षेत्रामध्ये, ते
ते माझे मित्र प्रल्हाद पाटील, त्यांची सर्व टीम, या स्टेजसाठी जे आहेत ते ज्यांनी स्टेज आयोजित केलं ते सर्व, ज्यांनी गेली 15 दिवस आमच्या मुलांना मार्गदर्शन करून या स्टेजवर आणण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला ते संभाजी आणि आपल्या सर्वांचं मी विद्यालयाच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. वेळ न घेता अगदी मोजक्या शब्दामध्ये मी माझं प्रास्ताविक अगदी 2 मिनिटांमध्ये संपवतोय. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की आपली शाळा सुरू झाल्यापासून अतिशय आपल्या सर्वांच्या सहकार्यानं, ग्रामस्थांच्या एकजुटीनं, प्रोत्साहनानं, संस्थेच्या मार्गदर्शनानं आम्ही आमची जी वाटचाल आहे ते अतिशय कॉन्फिडन्सनं, आत्मविश्वासानं करत आहोत. याचं कारण या शाळेमध्ये प्रविष्ट झालेले जे विद्यार्थी आहेत ते आज अतिशय उच्च पदवी घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं सेट होताना पाहायला मिळत आहेत. आणि खरोखर संस्थेचं मार्गदर्शन, ग्रामस्थांचं प्रोत्साहन, सहकार्य, सर्व माजी विद्यार्थी, तरुण मंडळी या सर्वांचं अतिशय चांगल्या प्रकारचं गुडविल असल्यामुळं एवढा मोठा रात्रीचा 10 वाजताचा बर्गरचा कार्यक्रम आपण सगळीजण आम्हाला संरक्षणाचं, आमच्या मुलांना, विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना संरक्षणाचं वलय, संरक्षणाचं कडं आमच्या सोबती उभा करताय. कोणत्याही प्रकारची 1% आमच्या मनामध्ये भीती राहत नाही, कोणत्याही प्रकारे दंगल होणार नाही, कोणत्याही प्रकारे कार्यक्रमाला गालबोट लागणार नाही याची फुल 100% कॉन्फिडन्स असल्यामुळं हा मोठा भरगच्च कार्यक्रम आपल्या पुढे सादर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आमच्या बाल कलाकारांनी गेली 15 दिवस अतिशय तळमळीनं, मेहनतीनं आपल्या पुढे कला सादर करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्या आपल्या बालकांना आपण टाळ्याच्या गजरामध्ये त्यांना प्रोत्साहन द्यावं, यामधला एखादा मोठा कलाकार व्हावा आणि द्याल अशा प्रकारची आम्हाला अपेक्षा आहे. कारण आपल्या सर्वांचं मोठं प्रेम या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला मिळतं आणि त्यानं प्रोत्साहित होऊनच आम्ही हा मोठा कार्यक्रम आपल्यासमोर आयोजित करतोय. आपल्या सर्वांचं अनेकदा मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. शाळेचं मोठं प्रस्तावित करण्यापेक्षा मी या पुढच्या कार्यक्रमासाठी वेळ देण्यासाठी माझं या ठिकाणी माझं छोटंसं 2 शब्दाचं प्रस्ताव या ठिकाणी थांबवतो. आपल्या सर्वांनी कृपा करून कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याची पुन्हा मला सांगावं लागू नये, विनवणी आपल्याला करावं लागू नये. हा काय मुलांचा कार्यक्रम आहे, ऑर्केस्ट्रा नव्हे, कोणताही दुसरा कार्यक्रम नाही. आपल्याच घरातील, आपल्याच गावातील, आपल्याच गलीतील वावरणारी लहान मुलं आहेत आणि त्यामुळे आपण सर्वांनी त्यांना फक्त प्रोत्साहनासाठी टाळ्या द्याव्यात एवढीच अपेक्षा करतो, द्यायची अपेक्षा करतो. पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उत्कृष्ट पत्रकार म्हणून ज्यांना नुकताच पुरस्कार मिळालेला आहे आणि आम्हाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये जे सहकार्य करतात ते बळवंत रोटे पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून नुकताच त्यांना उत्कृष्ट पत्रकार हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी तो येऊन या ठिकाणी स्वीकारायचा आहे. संस्थेचे संचालक सन्माननीय विवेक पाटील यांनी तो त्यांना द्यावा असं मी त्यांना विनंती करतो. आपल्या कार्यक्रमासाठी मदत करणारे कोरिओग्राफर संभाजी शेटे यांचा सत्कार सन्माननीय मुख्याध्यापक यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. अगदी सर्व कला आणि गुणांनी संपन्न संभाजी शेटे यांचा सत्कार सन्माननीय मुख्याध्यापक यांच्या हस्ते होत आहे. त्याला अनेक कला गुणांचं वरदान लाभलेलं आहे असे संभाजी शेटे. यानंतर विद्यालयामध्ये घेण्यात आलेल्या सहशालेय क्रम
या उपक्रमामध्ये ज्यांनी उत्कृष्ट असं यश संपादन केलं आहे त्यांचं पारितोषिक वितरण होत आहे. चित्रकला स्पर्धा लोकमान्य टिळक पुण्यतिथी या निमित्त विद्यालयामध्ये चित्रकला स्पर्धांचं आयोजन केलं होतं. यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेली इयत्ता 8वीची विद्यार्थिनी अनुष्का संभाजी पाटील हिला ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन तिला सन्मानित करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मुदगल सर. पुढील द्वितीय क्रमांक प्रणाली सुभाष चव्हाण इयत्ता 9वी झाली. ग्रामपंचायत सदस्या सौभाग्यवती सुरेखा काशीद यांचं पुष्प देऊन मुख्याध्यापक स्वागत करत आहेत. शाळेला अनेक प्रकारे मदत करणारे आजचे ग्रामपंचायत सदस्य सतापा सुर्वे प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात शाळेच्या पाठीशी उभा राहतात. परवाच सहशालेय उपक्रमामध्ये वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या आणि या वक्तृत्व स्पर्धेसाठी ते उपस्थित होते आणि त्याच वेळी त्यांनी जाहीर करून टाकलं की सर या स्पर्धेमध्ये जे पहिले 4 क्रमांक येतील त्या क्रमांकासाठी मी बक्षीस जाहीर करतो. आणि ते बक्षीस जाहीर करतो म्हणत असताना त्यांचं खरोखर मोठं मन दिसतं की ग्रामपंचायत सदस्याचा जो भत्ता असतो तो भत्ता मी स्वतःसाठी न वापरता दोन्ही शाळेंना मदत करतो. अतिशय जोरात असं त्यांचं टाळ्याने स्वागत करूया. या वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी आहे रोहिणी चंद्रकांत चव्हाण. त्यांनी येऊन हे बक्षीस स्वीकारायचं आहे. हे बक्षीस शांताबाई महादेव सुर्वे यांच्या हस्ते त्यांनी ते स्वीकारायचं आहे. द्वितीय क्रमांक जानवी नामदेव चव्हाण. तृतीय क्रमांक स्वराज सर्जेराव पाटील. चौथा क्रमांक प्रतीक्षा भाऊ नाईक. श्रीमती शांताबाई महादेव सुर्वे. वक्तृत्व स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट असं भाषण जिनं जाहीर केलं ती रोहिणी चव्हाण प्रथम क्रमांकाचं बक्षीस देत. द्वितीय क्रमांक जानवी नामदेव चव्हाण. तृतीय क्रमांक स्वराज सर्जेराव पाटील. चौथा क्रमांक प्रतीक्षा भाऊ नाईक. सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके नारायणी नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे Om Namah Shivaya.
श्रीराम. सर्व पाहुणे उपस्थित मान्यवर यांच्या अमृत हस्ते आजच्या या शाही आनंद सोहळ्याचं तब्बल 14 वर्ष यशस्वी 100% निकालाची परंपरा असलेला पंचक्रोशीत आणि तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये आदर्शवत असणारा आपला माध्यमिक विद्यालय चापोडी आणि या माध्यमिक विद्यालय चापोडीचा यावर्षीचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ या कार्यक्रमाचं शाही उद्घाटन या ठिकाणी होत आहे. आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्या इथं अपेक्षित आहेत. मनापासून सर्वांच्या आशीर्वाद शुभेच्छा सर्वांच्याच. कमीत कमी ते आपल्या कानाला तरी ऐकायला यावं एवढं जोरात. नाही असं वाटतंय का की तुम्हाला तुमच्या टाळ्या खरोखर वाजल्या? मनापासून वाजू दे जोरात. भाकरी थापटायची जोरात. बघू. हा व्हेरी गुड. भगवान पाटील आपलं मनोगत व्यक्त करतात. देवी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय चापोडी या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी उपस्थित राहणारे आपले शाळेचे सर्व उपस्थित मान्यवर, गावचे प्रथम नागरिक, त्यांचे पती श्री अमोल काशीद आणि ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व उपस्थित सर्व माझा बंधू आणि भगिनी, या खरोखरच आज आठवण काढायची झाली तर आज मी जिथं उभा आहे ते माझ्या या, जर पोलीस पाटील म्हणून उभा असलो तर खरंच या माझ्या शाळेच्या पहिला विद्यार्थी असण्याचा अभिमान आणि माझ्या या गुरुवर्यांचा या पाठीवरती आणि डोक्यावरती आशीर्वाद, या आशीर्वादाच्या जीवावर मी आज इथंपर्यंत खरंच पोहोचू शकलो. जर थोडाच वेळ बोलतो मी, कारण जर खरंच इथून पुढे कुणालाही, तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना मला एक थोडं सांगायचं आहे की खरंच हे गुरुजन आणि इथे अध्यापक वर्ग आहे तो अत्यंत चांगला आणि सुस्वभावी आणि संस्कारिक असल्यामुळं सर्व तरुणांना त्यांचं मार्गदर्शन राहील आणि इथून पुढे तुम्हाला भविष्याच्या जडणघडणीमध्ये त्याचा उपयोग होईल. तर कार्यक्रम हा असाच चालू राहील. फक्त उत्साही, अतिउत्साही तरुणांना माझं एक नम्रतेचं एक आव्हान आहे की आपण शिट्ट्या, कृपा करून शिट्ट्या या द्यायच्या नाहीत आणि तसं जर झालं तर वैयक्तिक स्वतः मी तिथं येऊन त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. तर कृपा करून शिट्ट्या ह्या वाजवू नका आणि दंगा करू नका प्लीज करून. सगळ्या आपल्या या मुलं ही आपली घरची मुलं आहेत, त्यांना त्यांचा कार्यक्रम व्यवस्थित पाडू द्या, पार पाडू द्या. शिट्ट्या किंवा आरडाओरड चालू झाली तर त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय मी राहणार नाही. तर याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तेवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी पारितोषिक वितरण व वार्षिक स्नेहसंमेलन या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्वांचं स्वागत करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमचा सर्वांचा उत्साह, कार्यक्रमाला झालेली वेळ पाहून अगदी 2 मिनिटात तुम्हाला पण कंटाळा येणार नाही अशा पद्धतीनं माझे 2 शब्द आहेत ते तुम्ही ऐकावं असं विनंती करतो. पहिली गोष्ट, शिटी कधी वाजवतो आपण? तमाशा असेल तर शिटी वाजवतो, स्वागत किंवा इतर काही गोष्ट असेल तर टाळ्या वाजवतो. दुसरी गोष्ट, सर्वांना वाजवता येणारी गोष्ट म्हणजे टाळी आहे. शिटी आमच्या भगिनींना, मावशींना, आईंना शिटी वाजवता येत नाही. तर सगळ्यांना जे येते टाळ्या वाजवून निश्चितच दाद द्या. वन्स मोर काय करू नका. कलापथक आपल्या इथं नाही, आपल्या मुलांचा गुणदर्शनाचा कार्यक्रम आहे, त्या पद्धतीनं करा. शाळेनं कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे, अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे आणि आता जागतिक स्तरावर टिकणारा विद्यार्थी घडवायचं कामसुद्धा या निमित्तानं इथं त्यांनी केलेलं आहे. मी विद्यार्थी कसा असावा याचं एक उदाहरण तुम्हाला इथे विनोदाच्या ह्याच्यातून सांगणार आहे. तर एक दारुडा मनुष्य असतो आणि त्या दारुड्या मनुष्याला एक शहाणा माणूस, मग माझ्यासारखा शिक्षक असेल आणि कोण असेल तर तो सांगतो की बाबा कशाला दारू पितोय, दारू पिल्यानंतर आपल्याला नरकात जावं लागणार. बरं म्हटलं ठीक आहे, नरकात जावं लागतं. मग म्हटलं दारू विकणारा
त्याला पण नरकात जायला लागणार म्हणला. चकना विकणारा त्याला पण नरकात जायला लागणार म्हणला. मग डान्स बारमध्ये जे नाचणारे असतात त्यांना कुठं जायला लागणार, त्याला पण म्हणला नरकात जायला लागणार. मग एवढं सगळं जर नरकात असेल तर स्वर्गात काय काम आहे म्हणला माझं, मी पण नरकातच जातो. तर असा विद्यार्थी आपल्याला तयार करायचा नाही आहे. तर या शाळेनं ज्या विविध गुणदर्शनातून किंवा आता जे काही पारितोषिक तुम्हाला या ठिकाणी वाटप केलेलं आहे त्यातून अगदी जगाच्या बाजारपेठेत आपला मुलगा कुठेही चालावा अशा पद्धतीचं काम या शाळेनं केलेलं आहे. यापुढच्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं एक काम या शाळेकडून होईल या पद्धतीची मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी तुमचं जितकं सहकार्य अपेक्षित सरांनी ठेवलेलं आहे ती अपेक्षा व्यक्त करतो. सर्व शिक्षकांचं, या शाळेला मदत करणाऱ्या सर्व पालकांचं आणि भविष्यात अगदी चांगल्या पद्धतीनं तरबेज होऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं सुद्धा मनापासून कौतुक करतो या ठिकाणी सांगतो. सुभाष एकनाथ दळवी द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक रोहिणी चंद्रकांत चव्हाण, प्रणाली सुभाष चव्हाण, उत्तेजनात प्रणाली सुभाष चव्हाण, किशोरी निवृत्ती सुतार, किशोरी निवृत्ती सुतार, रांगोळी स्पर्धा, महात्मा गांधी जयंतीनिमित्त रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये प्रथम रोहिणी चंद्रकांत चव्हाण इयत्ता 10वी, रोहिणी चंद्रकांत चव्हाण. द्वितीय क्रमांक तनुजा गणेश कांबळे, द्वितीय क्रमांक तनुजा गणेश कांबळे. तनिष्का संभाजी रोटे, तृतीय तनिष्का संभाजी रोटे. उत्तेजनार्थ रणवीर कृष्णा पाडेकर, ज्ञानेश्वरी अजित नाईक, रणवीर कृष्णा पाडेकर, ज्ञानेश्वरी अजित नाईक. यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्रीडा स्पर्धा. यांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. तृतीय क्रमांक तुषार रमेश पोद्दार इयत्ता 10वी, द्वितीय प्रणाली सुभाष चव्हाण, तृतीय तुषार रमेश पोद्दार इयत्ता 10वी. उत्तेजनार्थ ऋतिका राजाराम काशीद इयत्ता 8वी. वक्तृत्व स्पर्धा, प्रथम रोहिणी चंद्रकांत चव्हाण इयत्ता 10वी. वक्तृत्व स्पर्धा रोहिणी चंद्रकांत चव्हाण इयत्ता 10वी. द्वितीय क्रमांक जान्हवी नामदेव चव्हाण इयत्ता 10वी. वक्तृत्व स्पर्धा. वक्तृत्व रोहिणी चंद्रकांत चव्हाण, जान्हवी नामदेव चव्हाण,
द्वितीय क्रमांक स्वराज सर्जेराव पाटील, उत्तेजनार्थ प्रतीक्षा बाळू नाईक, दिव्यांका प्रकाश कांबळे, प्रतीक्षा बाळू नाईक, दिव्यांका प्रकाश कांबळे. 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये हिंदी निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेली वैष्णवी धोंडराम पाटील, इयत्ता 10वी. द्वितीय क्रमांक शुभम एकनाथ दळवी, इयत्ता 10वी. हिंदी प्रथम वैष्णवी प्रथम आलेला विद्यार्थी प्रेम बबन कोपाडे यांचं टाळ्याच्या गजरात आपण अभिनंदन करूया. आणि चॅम्पियन ऑफ दी चॅम्पियन हा सन्मान त्याने पटकावलेला आहे. मान्यवरांच्या हस्ते त्याचा सत्कार होत आहे. त्याचबरोबर विद्यार्थिनीच्या मध्ये, मुलींच्या मध्ये चॅम्पियन ऑफ दी चॅम्पियन सुप्रिया कृष्णात बेरकर, सुप्रिया कृष्णात बेरकर तिला चॅम्पियन ऑफ दी चॅम्पियन हा सन्मान देण्यात येत आहे. सर्वच यशस्वी आणि पारितोषिक मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पुनश्च एकदा टाळ्यांच्या गजरात हार्दिक हार्दिक अभिनंदन. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद महाराष्ट्र केसरी किताब याची लढत धाराशिव या ठिकाणी 2023-24 ची ज्या कुस्ती स्पर्धा झाल्या त्यामध्ये 79 किलो वजन गटामध्ये मातीतील कुस्ती विभागात प्रावीण्य प्रमाणपत्र शरदरावजी पवार यांच्या हस्ते त्यांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. ते जर उपस्थित नसतील तर त्यांचे पालक बाजीराव पाटील यांनी तो येऊन इथं स्वीकारायचा आहे. सन्माननीय अध्यक्ष SV उद्गल सर यांनी तो त्यांना समर्पित करावा असं मी त्यांना विनंती करतो. सिनेमा स्कूल कोपर्डे त्याचबरोबर शहाजी कॉलेज या ठिकाणी शिक्षण घेऊन वडिलांचा जो भजनाचा छंद होता या भजनाच्या छंदातून एक आदर्श घेऊन 5व्या वर्षी अभंग जाहीर केला असे कलाकार प्रल्हाद पाटील. त्याचबरोबर हा एक खेडेगावातला आवाज अगदी आपण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवू शकतो अशी खात्री पटल्यानंतर विविध ऑर्केस्ट्रामधून त्यांना मागणी होऊ लागली. त्याचबरोबर 2005 साली या कलेचा विकास करण्यासाठी विकसित करण्यासाठी कला लंडनमध्ये ज्यांनी 5 वर्षे आपली कला सादर केली. त्यानंतर 2010 ते 2013 या 3 वर्षामध्ये अमेरिका, दुबई, अबुधाबी या ठिकाणी दौरे करून 16 भाषेमध्ये जे आपली गाणी 16 भाषेमध्ये गाणी गाऊ शकतात असे थोडा मोठ्यांना मदत करणारे, विविध कलामंच चालवणारे, गोरगरिबांना मदत करणारे आणि आम्हाला सतत सहकार्य करणारे प्रल्हाद पाटील यांचा सत्कार सन्माननीय झेंडे सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर आमच्या दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या पण मन आणि प्रेम हे कायम एकच राहिलं. ते माझे गुरुबंधू आपल्या माध्यमिक विद्यालय चापोडीचे मुख्याध्यापक आदर्श मत
असं व्यक्तिमत्व सुरेशजी कानडे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रल्हादला या ठिकाणी आपण आमंत्रित केलेलं आहे. मी माध्यमिक विद्यालय चापोडी ज्याने ते अगदी इकडे बरेच आपण मित्रपरिवार आहात. आपल्या सगळ्यांसमक्ष सांगायला अभिमान वाटतो की माझे गुरुबंधू आणि माझे बंधुतुल्य मित्र, आम्ही अगदी 11वी पासून भरपूर वेळ चालणार आहे. सगळ्यांनी छान एन्जॉय करायचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी तंदुरुस्त राहा, व्यवस्थित ग्रामपंचायत सदस्य सौ सुरेखा काशीद यांनी स्टेजवरती यायचं आहे. संस्थेचे माजी चेअरमन खजानीस माननीय SV मुदगल सर, त्याचबरोबर संस्थेचे सचिव SP सुतार सर, संचालक सन्माननीय झेंडे सर, त्याचबरोबर संचालक विवेक पाटील, स्वरूप झेंडे, त्याचबरोबर सर्व उपस्थित मान्यवर यांनी प्रथमतः दीपप्रज्वलन करावं. दीपप्रज्वलन करत असताना दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांनी आणि संस्थेचे संचालक सन्माननीय झेंडे सर यांनी श्रीफळ वाढावं असं मी त्यांना विनंती